तुमचीही मुलं पालकची भाजी खाण्याचा कंटाळा करतात का? चला तर मग आज बनवूया आपण छान झटपट बनणारी पालकची पुरी आणि सगळ्यांना आवडणारी. त्यासाठी पालक स्वच्छ धुवून कापून घेतला आहे. त्यात घालू एक आल्याचा तुकडा, हिरवी मिरची, जिरे आणि 4-5 लसणाच्या पाकळ्या. याला मिक्सरला लावून बारीक वाटून घ्यायचं आहे. गव्हाचं पीठ घेतलंय मी 1 वाटी. त्यात घालून घेऊयात तीळ, ओवा, जिरेपूड, धनापूड, हळद पावडर, मीठ, 2 चमचा तेल आणि आपण पेस्ट केलेली पालक. या पेस्टमध्ये आपण पीठ घट्टसर मळून घेणार आहोत आणि पीठ घट्ट मळून झाल्यावर थोडंसं 10 मिनिटं याला मुरत ठेवायचं आहे. तोपर्यंत आपण कढईत तेल गरम करायला ठेवले. तेल गरम झाल्यावर छोटासा कणिक घेऊन जाडसर अशी पोळी लाटून घ्यायची आहे. त्याला पुरीला शेप देण्यासाठी ग्लासने किंवा एखाद्या बाउलने गोल अशा राऊंडने हलक्या हाताने प्रेस करून आपण असं गोल गोल पुऱ्या करून घेऊया. याने छान शेप मिळतो. तुम्ही बघू शकता छान गोल गोल झाल्या आहेत पुऱ्या. तेलही आपलं छान गरम झालंय. आपण तळून घेऊया. लो फ्लेमवर तळायचं आहे आपल्याला, फुल फ्लेम करायचं नाहीये. मीडियम टू लो फ्लेमवर तळायचे आहेत. त्यामुळे ते छान फुलतात पण आणि आतमधूनही छान फ्राय होतात. जाडसर आपण पोळी लाटलेल्यामुळे पुरी छान फुगली आहे. अगदी 5 ते 10 मिनिटात तयार होणारी पुरी तुम्हीही नक्की ट्राय करा आणि रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. सो थँक्यू, धन्यवाद.